मला जितकं सिम्पल राहता येतं तितकं मला आवडतं. पण माझ्या आईंची म्हणजे सासूबाईंची खूप इच्छा होती की खूप छान संक्रांत व्हावी आणि मला ॲब्सोल्युटली कल्पना नव्हती की त्यांनी नाशिकमध्ये काय प्लॅन केलं आहे. पण असे नाजूक असे जे दागिने असतात ना, हे मला फार आवडतात. सिद्धार्थने सुद्धा काही गोष्टी घातल्या, आम्ही मस्त व्हिडिओ वगैरे केले होते. असं वेअर वगैरे करायला. सिद्धार्थ नाही ऍक्च्युली, ना? नाही, त्याला फार नाही आवडत डेक्टअप. तर माझं आता साड्यांकडे भरपूर लक्ष असतं. कुठली साडी नेसली, अरे ही सिल्कची असेल का, किती सुंदर आहे. मला असं वाटतं माझं साड्यांचं प्रेम कुठून तरी ऐश्वर्याताईमुळे उगमस्थान कुठे म्हणशील तर ऐश्वर्याताई. आता आम्ही तिला दटावलंय की तू आता दुसऱ्या साडीमध्ये फोटो नको टाकूस, कारण की तिने फोटो टाकला की थ्रेड अँड ठुमकावरती मेसेजेस यायला सुरुवात होते की ही साडी ही पाहिजे. की तू किंवा आमच्या प्रेक्षकांना उत्सुकता आहे आता मालिकेत कधी ऍक्च्युली नमस्कार, मी स्नेहा गावकर. मज्जा पिंकमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मकर संक्रांत स्पेशल हा व्हिडिओ आहेच, पण हा व्हिडिओ आणखी एका गोष्टीमुळे स्पेशल आहे. ते म्हणजे मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा, गुणी, सर्वगुण संपन्न, नम्र अशी एक अभिनेत्री आज आपल्याबरोबर या व्हिडिओमार्फत जोडली जाणार आहे. आणि ही अभिनेत्री कोण आहे याची उत्सुकता मी जास्त वेळ तुम्हाला लावून ठेवणार नाही आहे, तर मी बोलवते. हाय तितिक्षाला. तर तितिक्षा आज आपल्या बरोबर मज्जा पिंकच्या या मकर संक्रांत स्पेशल व्हिडिओ मध्ये जॉईन झाली आहे. हाय तितिक्षा, मज्जा पिंक मध्ये खूप खूप स्वागत. मी बोलवलं आणि ती एका शब्दावर आली आहे, त्याच्यामुळे खरंच मी स्वतः खूप खुश आहे आणि मला ती फार आवडते, म्हणून मी तिला स्पेशल मला तितिक्षाच हवी होती असं करून तिला बोलवलंय. सो आज आम्ही दोघीही मिळून हलव्याचे दागिने एक्सप्लोर करणार आहोत. बरं, आराध्य क्रिएशन्सचे हलव्याचे दागिने आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि आम्ही सुद्धा एक्सप्लोर करणार आहोत. विलेपार्लेतलं हे आराध्य क्रिएशनचं शॉप खूप फेमस आहे, कलाकारांना भुरळ घालणार आहे. बऱ्याचदा मालिकांमध्ये ॲक्ट्रेस लोकांना सुद्धा या आराध्य क्रिएशनची भुरळ आहे. सो चला मग बघूया यांचे आराध्य कलेक्शनचे हलव्याचे दागिने. बरं, तितिक्षा बरोबर गप्पा पण मारणार आहोत आपण. ब्युटिफुल. हे बघ, मला हे असे आवडतात. मला पर्सनली असे छोटे छोटे नाजूक नाजूक. पर्सनली तितिक्षाला फार कमी दागिने आवडतात. म्हणजे तुम्ही बघू शकता मी एकदम म्हणजे मिनिमल नेहमी दागिने घालते. इनफॅक्ट माझ्या लग्नात सुद्धा खूप कमी दागिने मी वापरले होते. तिने मला सांगितलं स्पेशली व्हिडिओच्या वेळेला की मी फार कमी दागिने घालते. मी सगळं तिचं पेज जाऊन चेक केलं. है ना, 2 कानातले आणि फार तर मंगळसूत्र. बांगड्या आवडतात मला ऍक्च्युली, बांगड्या फार आवडतात. पण असे नाजूक असे जे दागिने असतात ना, हे मला फार आवडतात. इनफॅक्ट मंगळसूत्र आहे काय, हे नंतर आपण रिमूव्ह पण करू शकतो. अच्छा. आणि त्याच्या जागी मोती टाकू शकतो. हो, हा, म्हणजे हे फ्युचरमध्ये कितीही दिवस वापरू शकतो. आणि हे सगळे जे व्हाईट कलरचे फुटाणे आहेत ना, ते निघून तिथे मोती येतील. अरे, पाठीमागून त्याचं तू बघू शकते पूर्ण व्यवस्थित आहे, जे आपण नॉर्मल वेअर करतो नॉर्मली. अच्छा. सो ही कन्सेप्ट अशी आहे. सो वन टाइम यूज वाला प्रकार नाहीये, तुम्ही ठेवू शकता. ओके ओके. कशी होती तुझी पहिली मकर संक्रांत? तुला आठवण आली? हो हो, म्हणजे डेफिनेटली माझी खूप सुंदर झाली होती माहिती संक्रांत. मी म्हणजे काय होतं ना, सिरियलमध्ये वारंवार सण साजरा केल्यामुळे त्याचं काय बरं म्हणतं, एक्साइटमेंट थोडी कमी एवढ्यासाठी. म्हणजे मी ॲक्च्युली सणांच्या बाबतीत खूपच वेडी आहे. म्हणजे मला खूप आवडतं घर सजवणे, लाइटिंग करणे, कंदील लावणे, दिवे लावणे, रांगोळ्या काढणे, हे सगळं मला खूप आवडतं. पण जेव्हा स्वतः सजावं लागतं तेव्हा माझं असं होतं की राहू दे यार, साडी तर काय रोजच नेसतोय, हेअरस्टाईल काय रोजच करतोय. सो मला जितकं सिम्पल राहता येतं तितकं मला आवडतं. आणि संक्रांतीच्या वेळेला सुद्धा तसंच होतं. पण माझ्या आईंची म्हणजे सासूबाईंची खूप इच्छा होती की खूप छान संक्रांत व्हावी आणि मला ॲब्सोल्युटली कल्पना नव्हती की त्यांनी नाशिकमध्ये काय प्लॅन केलं आहे. सो त्या फक्त म्हणाल्या मी तुझ्यासाठी छान साडी घेतली आहे. त्या आणि मावशी गेल्या होत्या आणि त्यांनी मला फोटोज पाठवले काही साड्यांचे. सो मला नारायणपेठ खूप आवडली होती, तर मी ती चूज केली होती. आणि सगळं म्हणजे साडी वगैरे तर मी व्यवस्थित प्रेपरेशन केलं होतं. आणि जेव्हा मी तिथे गेले तेव्हा टेरेसवरती त्यांनी प्रॉपर डेकोरेशन करून आमच्या सुनेची पहिली मकर संक्रांत, तिचं पहिलं हळदी कुंकू असं, येस, आणि इव्हेंट झाला होता एक प्रॉपर मोठा.
आणि मला ॲब्सोल्युटली आयडिया नव्हती. जेवण होतं, छान बफे लावला होता आणि मी इतकी खुश झाले कारण मला म्हणजे बेस्ट सरप्राईज दिलं होतं त्यांनी. आणि म्हणजे मला इतकी म्हणजे काय एक्साइटमेंट जी ॲब्सोल्युटली नव्हती दागिन्यांची वगैरे, अचानक मी एक्साइट झाले होते की बघूया बरं काय काय आहे. आणि मी लकीली असे दागिने कॅरी केले होते माझ्याबरोबर. सो जी मी ॲब्सोल्युटली फार एक्सायटेड नव्हते तयार होण्याबद्दल, मी सडनली चला करूया असे झाले होते. आणि मग मी सगळे दागिने घातले जे जे होते. हो हो हो, ऑलमोस्ट सगळं होतं. मला आता एक्झॅक्टली मी फोटोज शेअर करेन. पण नथ होती, ही पण किती क्यूट नथ आहे. अशी छोटीशीच नथ होती. आणि बँगल्स होते. त्याच्यानंतर हे गळ्यातलं सुद्धा होतं. त्यानंतर सिद्धार्थसाठी काही दागिने होते. सिद्धार्थला सुद्धा गळ्यातली माळ होती. हो, सिद्धार्थ मला फार आवडलं. हो, फार व्हेरी क्रिएटिव्ह, ऍक्च्युली खूप क्रिएटिव्ह आहे. हे काय आहे? अच्छा, हा ब्रोच आहे का? है ना? ओके, हे नव्हतं पण हे फार इंटरेस्टिंग आहे. सो असं सगळं होतं. तितिक्षाने एक घेतलेलं आहे आता हातात. हळूहळू तितिक्षा वेअर करेल सगळं. सो क्यूट अशा काही गोष्टी आहे ना. सो सिद्धार्थने सुद्धा काही गोष्टी घातल्या. आम्ही मस्त व्हिडिओ वगैरे केले होते. असं वेअर वगैरे करायला सिद्धार्थ नाही ऍक्च्युली, नाही, त्याला फार नाही आवडत एकटं. इनफॅक्ट तो मलाच विचारतो की हे चांगलं जास्त दिसतंय कमी. सो त्याचे ऑलमोस्ट कॉस्ट्युमचे अर्धे 90% निर्णय मी घेतलेले असतात, गुड बॅड एव्हरीथिंग. आणि आता सिद्धार्थ सरांचा विषय आला म्हणून आता त्यांचा पुन्हा शिवाजीराजे भोसले मधलं आम्ही काम पाहिलं. त्यांच्या भूमिकेचं बरंच कौतुक झालं. अर्थात ही नवी मकर संक्रांत तुझ्यासाठी खूप खास आहे, तुम्हा दोघांसाठी स्पेशल आहे. काय सांगशील आता नव्या मकर संक्रांतसाठी किंवा नवीन येणाऱ्या वर्षात तुम्ही? ॲक्च्युली पूर्ण वर्षच खूप स्पेशल होतं. त्याची सुरुवात झाली देवमाणूस पासून. सिद्धार्थचा सिनेमा देवमाणूस आला होता आणि त्यातही त्याच्या कामाचं खूप जास्त कौतुक झालं होतं. त्याचा रोल ॲक्च्युली फक्त इंटरव्हलपर्यंतचा होता, पण म्हणजे इतकं त्याला एक्सपेक्टेड नव्हतं, इतकं त्याच्यावरती लोकांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. बट त्यानंतर आम्हाला कळलं की तो शिवाजीराजे भोसले या फिल्मसाठी सिलेक्ट झाला आहे. सो आमच्यासाठी ती म्हणजे खूप आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी न्यूज होती. कारण महेश सरांनी त्याच्यावरती विश्वास ठेवणं आणि त्याला ॲक्च्युली कास्ट करणं आणि विदाऊट एनी ऑडिशन झालं आहे ते, की त्यांनी बहुतेक कोणाकडून तरी ऐकलं होतं. त्यांनी डिरेक्टली सुद्धा बहुतेक त्याचं काम तोपर्यंत पाहिलं नव्हतं. बऱ्याच जणांना असं वाटतं की देवमाणूस बघितल्यानंतर किंवा देवमाणूसमध्ये एकत्र काम केल्यानंतर महेश सरांनी त्याला फिल्म ऑफर केली, तर तसं नव्हतं. त्या आधीच त्याला फिल्मसाठी विचारलं होतं, शिवाजीराजे भोसलेसाठी. सो ते आमच्यासाठी खूपच मोठी गोष्ट होती. आणि त्यानंतर आम्ही जवळपास 3-4 महिने पूर्ण म्हणजे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं होतं, कारण त्याला फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन आणि पूर्ण कॅरेक्टरसाठीची त्याची पूर्ण तयारी होती. आणि खरंच प्रेक्षकांनी खूप भरभरून प्रेम केलं त्या सिनेमावर. तर खूप ग्रेटफुल आहोत आम्ही दोघंही. त्यामुळे हे वर्ष खूप छान नोटवरती संपतंय. आणि त्याने अजून एक आता सिनेमा केला आहे, तो सुद्धा पुढच्या वर्षी येईलच. सो येस, ही संक्रांत त्यामुळे आम्हा दोघांसाठी खूप जास्त स्पेशल आहे डेफिनेटली. येस, आणि आम्ही सुद्धा खूप उत्सुक आहोत हा नेक्स्ट चित्रपट कोणता असणार आहे ते पाहण्यासाठी. मला सॉरी तितिक्षा, मी तुझी जाहीर माफी मागते, कारण तू खूप सुंदर दिसतेस हे सांगायचं माझं राहून. तसं तर मी पण सॉरी म्हटलं पाहिजे, तू पण खूप सुंदर दिसतेस. थँक्यू. पण तितिक्षा सुंदर दिसते कारण ती थ्रेड अँड झुमकाची साडी नेसून आली आहे. ऑफकोर्स. आतापासून मला विचारायचंच नाही कुठली साडी नेसते, थ्रेड अँड झुमकाची साडी नेसते. काय सांगशील, हा नवा व्यवसाय आहे, नवं पाऊल आहे तुझ्यासाठी. अभिनय तर होतच आधीपासून, पण ही जी नवी सुरुवात आहे ती कशी आहे? बेस्ट. मी तुला एक गोष्ट सांगते की आजच थ्रेड अँड झुमकाला 4 महिने पूर्ण होत आहेत. येस. सो एकदम त्या क्षणाचं औचित्य साधून आपण हे करतोय इंटरव्ह्यू. सो 4 महिन्यामध्ये ह्या लेवलला रिस्पॉन्स मिळेल आणि असा बिझनेस ग्रो होईल हे आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. ऑनेस्टली मी, ऐश्वर्याताई आणि सुरुची आम्ही वरचेवर भेटायचो, कारण आम्ही ॲक्च्युली जवळ राहतो. आणि असंच एका भेटीमध्ये असं झालं की अरे आपण काहीतरी केलं पाहिजे, पुढचा शो किंवा पुढचं काम सुरू होण्याआधी वेळ कशाला वाया घालवा ना, काहीतरी करूया. मग काय करायचं, मग सगळ्यांचे ऑप्शन झाले. बरं, हे ऐश्वर्याताई आणि मी आधी पण बोलायचो, पण सिरियलच्या वेळेला काहीच हालचाल करता आली नाही आम्हाला.
तर आता काही सुरूही नव्हतं, तर मग काय करूया, मग ऑप्शन आले आणि मग सडनली ठरलं चला मग साड्यांचं करूया. आपल्याला आवडतात त्या साड्या आपण, कारण की खूप जण इंस्टाग्राममुळे विचारतात की ही साडी कुठून घेतली आहे, तुम्ही ह्याची लिंक पाठवा, त्याची लिंक पाठवा, आणि बऱ्याचदा आमच्याकडे नसतात. काही काही वेळेला गिफ्ट्स आलेल्या असतात, काही काही वेळेला अगदीच कोलॅबच्या असतात, अदरवाईज आपण कुठून दुकानांमधून घेतलेल्या असतात. सो मग जर लोकांना त्या साड्या आवडत आहेत आणि आपण जर का त्या प्रोव्हाइड करू शकलो तर मग वाय नॉट, आपण एक स्वतःचा ब्रँड सुरू करू. मग सुरुवात अशी होती की आपण नको सांगूया की तो आपला ब्रँड आहे, आपण फक्त प्रमोट करूया ॲज इफ आपण कोणाचं तरी कोलॅबरेशन करतोय असं वाटेल. पण मग ज्या दिवशी आम्ही ॲक्च्युली साड्या आल्या आणि आम्हाला असं काहीतरी आतूनच फील झालं की नाही यार, हक्काने सांगूया की आपला ब्रँड आहे. सो कारण की आमचं असं होतं की काय 15 दिवसांनी आपण नाही काही शूट केलं तर मग उगाच कशाला रिस्पॉन्सिबिलिटी घ्या असं होतं ते. बट ते ॲक्च्युली खूप छान वर्क झालं. म्हणजे पहिल्याच आठवड्यामध्ये, आणि हे सर्वस्वी ह्याचं क्रेडिट एकतर प्रेक्षक आणि आमचे आता जे कस्टमर्स आहेत, ऑफकोर्स ते प्रेक्षकच कन्वर्ट झालेत कस्टमर्समध्ये, सो त्यांना जातं. कारण पहिल्या ऑर्डरने आम्हाला जो कॉन्फिडन्स मिळाला आहे ना की बाबा खरंच लोकांचा विश्वास आहे की ऑनलाईन एक ब्रँड दिसतोय आणि जस्ट बिकॉज हे 3 चेहरे आहेत तर आपण ह्याच्यावरती विश्वास ठेवून आपण मागवू शकतो. यांना पैसे बिफोर हँड देतात ना आपल्याला. सो मला त्यांच्यासाठी खूप आतून प्रेम वाटतं की मला म्हणजे मी नेहमी इमोशनल होते या गोष्टीचा विचार करून की हे कुठल्या लेवलला लोक आपल्यावरती प्रेम करतात. आणि आता ह्या आत्ताच्या एक्झिबिशनमध्ये तर मला त्याचा, आम्हाला तिघींनाही रादर खूप जास्त अनुभव आला. पुण्याहून सोल्ड आउट व्हिडिओ आणि अगं म्हणजे तेही म्हणजे ठीक आहे, साड्याच खरंच सुंदर आहेत त्याच्यामुळे कुठल्याही स्त्रीला घ्यावीशी वाटेल. पण कोणीतरी पुण्याहून येतंय, ऑल द वे पुण्याहून येतंय दादरला 1 तास शॉपिंग करायला, आम्हाला भेटायला. आणि नुसतंच नाही की फोटो काढून गेले, खरंच सगळेजण घेत होते आणि प्रेमाने आवडून, म्हणजे कसं म्हणतात, असं साडीवरती आम्ही जसं प्रेम करतो ना आमच्या, तसंच प्रेमाने घेत होते साड्या. आणि फक्त तिथून नाही तर बदलापूर, उरण, हो पालघर, दहिसर, अशा अनेक ठिकाणाहून बायका आल्या होत्या आणि त्या म्हणाल्या आम्ही फक्त तुमच्या याच्यासाठी आलोय, तुम्हाला भेटायला आलोय, तुमच्या साड्या बघायला आलोय. सो मला ते सगळंच फार ओव्हरवेल्मिंग वाटतं. आम्ही बघितलं एक्झिबिशनचं, तितिक्षा अर्थातच तुमचा अनुभव खूप होता आणि तुम्ही तिघींनी खूप एन्जॉय केलं ते. सो मी बघायचो कारमधून जाताना, म्हटलं हा निघाले. शेवटी मीडियामध्ये आहोत आपण तर लक्ष ठेवून असतो की कलाकार कुठे निघाले, अचूक बरोबर. पण तू आली नाहीस तर आता नेक्स्ट एक्झिबिशनला मी तुझी वाट बघते. नेक्स्ट एक्झिबिशनला मी तितिक्षाच्या जाणार, काही झालं तरी जाणार, की भेट द्यायला जाणार आणि मी साडी पण खरेदी करणार पक्का. तुला आवडतील, कारण की आता ऑनेस्टली हे पण कलेक्शन आहे आपल्याकडे आणि इतकी सुंदर दिसते तुझ्यावरती. तर मला एक तुझा एकंदर चॉईस बघता मला असं वाटतं आवडतात ना, मलाही तशाच आवडतात, हलक्या फुलक्या, कुठे पण वेअर करून पटकन जाता येईल आणि न टोचणाऱ्या, अंगाला छान बसणाऱ्या. आणि दुसऱ्याने टोचलेले कपडे बघितले तरी पण मला टोचतात. सो हे एक आहे. सेम दागिन्यांबाबत सेम आम्ही थोडंफार सेम आहोत. मला नाही आवडत काहीच वेअर करायला. तुम्ही सकाळीच माझ्या सासूबाई म्हणाला अगं मोठं मंगळसूत्र काय असं म्हणून ते कपाटातच आहे. समजू शकते. सो काय अजून आता मला ऐकायला आवडेल की थ्रेड अँड ठुमकाला घेऊन पुढच्या वर्षात काय प्लॅन्स? मी जसं तुला म्हटलं ना की आम्ही ह्या नोटला सुरू केलंय की लोकांना सांगायचं की नाही आपला ब्रँड आहे, आणि तिथून आता आम्ही एक्झिबिशनमध्ये स्वतः उभ्या राहून साड्या विकतोय. सो आम्हाला ॲब्सोल्युटली अंदाजा नाही की आम्ही काय करू शकतो, पण हे नक्की माहिती की काहीतरी खूप मोठं होणार आहे थ्रेड अँड ठुमकाचं. हो ॲब्सोल्युटली, म्हणजे थँक्यू. आणि या वास्तूत तर म्हणजे सगळ्या दिशांनी हो नुसते आशीर्वादच मिळत आहेत. हो ॲब्सोल्युटली. सो माझ्या अंगावरती खाटा आला आणि असं मला वाटतं. आणि डेफिनेटली जर का पुढच्या वर्षात काहीतरी मोठं झालं तर आपण पुन्हा एकदा खूप छान इंटरव्ह्यू करू शकतो, त्याच्यामध्ये ऐश्वर्या लेट्स जस्ट होप की थ्रेड अँड ठुमकाचं एक बुटीक असेल इतकंच सुंदर जिथे आपण ते इंटरव्ह्यू करू शकू. हा, लेट्स मॅनिफेस्ट दॅट. आता मकर संक्रांत येते तर काही आहे स्पेशल थ्रेड अँड ठुमकाकडून? हो, असं ह्याच अशा सुंदर, आता अर्थात काळ्या साड्या नेसतात मकर संक्रांती निमित्त. सो एक्झिबिशनला पण होत्या आणि आता सुद्धा ऑनलाईन सुद्धा ह्या अवेलेबल आहेत. आम्ही या कलेक्शनला कांचन कलेक्शन म्हणतो. आम्हाला ते लक्षात ठेवायला फार सोपं जातं. सो खूप सुंदर इरकल साड्या आहेत या. मला इरकल पर्सनली खूप जास्त आवडते. सो ही छान कॉटनची अशी इरकल आहे जी मला, सुरुची आणि ऐश्वर्या ताईला एकत्र ज्या गोष्टी अपील करतात त्या आम्ही ठेवतो.
येस. सो ह्या प्रॉपर हँडलूमच्या छान कॉटनच्या इरकल आहेत. सो अशा अनेक वेगवेगळ्या बॉर्डर्समध्ये इरकल आहेत, प्रिंटेड इरकल आहेत, माहेश्वरी साड्या आहेत. माहेश्वरी तर म्हणजे लोकांना इतक्या आवडल्या होत्या आणि आता ट्रेंड आहे. हो. आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट, आता आम्ही त्या लवकरच ऑनलाईन सुद्धा लॉन्च करू. सो महेश्वरीमध्ये ना गर्भरेशमी साडी असते. ओके. ठीक आहे. सो आत्ता आपण ज्या महेश्वरी पाहतो त्या थोड्याशा मॉडर्नाइज झालेल्या आहेत किंवा आपल्या आवडीनुसार, आत्ताच्या आवडीनुसार त्या थोड्या थोड्या ट्विस्ट त्यांच्यामध्ये ॲड केल्यात. तर गर्भरेशमी जी साडी असते ना, हे जे मला आमच्या विभरने सांगितलं ते मी तुम्हाला सांगते, कारण की ते मलाच फार इंटरेस्टिंग वाटलं. ती दिसायला फार सुंदर असते, खूप मिनिमल पण व्हेरी ब्युटिफुल, आणि ती ॲक्च्युअल महेश्वरी आहे. ओके. सो आत्ता महेश्वर हे जे गाव आहे तिथे खूप कमी व्ह्यूअर्स उरले जे ती साडी बनवतात, आणि आम्ही ती तिथून सोर्स करून आणली आहे. त्या म्हणजे अगदी लिमिटेड ठिकाणी मिळते, म्हणजे अगदी 4-4 दिवसाला एक साडी बनते. ती हँडलूमची साडी असते आणि खूप मेहनत लागते ती साडी बनवण्यामध्ये. आणि टू माय सरप्राईज ती इतकी सिम्पल पण इतकी ब्युटिफुल दिसते. पण एक्झिबिशनच्या दुसऱ्या दिवशी त्या सोल्ड आउट झाल्या होत्या, कारण की त्या बघता क्षणी स्त्रिया प्रेमात पडत होत्या. आणि ही माहिती मी आज देते त्यांना की खरंच ह्या साड्या खूप रेअर झाल्यात आता. ह्या गर्भरेशमीच्या साड्या असतात त्या, ज्या माझ्या म्हणजे आमच्या कलेक्शनमधलं माझं फेवरेट काय म्हणाल तर गर्भरेशमी साडी आहे. तर गर्भरेशमीमध्ये सुद्धा खूप सुंदर ब्लॅक कलर्स वगैरे आपल्याकडे, म्हणजे ब्लॅक कलरमधल्या शेड्स आहेत रेड टोंकाच्या कलेक्शनमध्ये, ज्या आम्ही अजून 1-2 दिवसामध्ये आउट करणार आहोत. ओके. सो मकर संक्रांत स्पेशल खजिना जसा थ्रेड अँड ठुमकाकडे आहे, त्यावर तुम्हाला वेअर करायला जर हलव्याचे दागिने हवे असतील तर आराध्य क्रिएशनकडे आहेत. ऍब्सोल्युटली बघू शकता आराध्य क्रिएशनचे इतके सुंदर सुंदर दागिने सेट तर त्यांनी ठेवलाय करून. मला फार आवडले ते गळ्यातलं. हे सगळ्यात सुंदर, हे माझं फेवरेट आहे इथला. खूप सुंदर आहे, असंच नाजूक छान दिसेल. आणि जर तू म्हणतेस तसं नंतर मोती टाकून सुद्धा हे वापरण्यात येऊ शकणार असतील तर हे खूप सुंदर दागिने होऊ शकतात. आणि खूप कमी बजेटमध्ये आणि रिझनेबल भावात हे सगळं आहे. आणि ऑनलाईन सुद्धा ते सेवा इथे उपलब्ध आहे. तितकंच नाहीये तर विलेपार्लेला तुम्ही येऊन तुम्हाला जे जे हवं ते पाहून इथे विकत घेऊ शकता किंवा ऑर्डरही करू शकता. बरं, यांचे प्रोडक्ट्स अभिनेत्रींनी बऱ्याच वेअर केले आहेत, मालिकांमध्ये वेअर केलेले आहेत. सो हे आराध्य क्रिएशन तुमच्यासाठी अर्थातच नवीन नाहीये. सो बेटर ऑप्शन आहे. खूप नाजूक. हो, ते एकदम बारीक हलव्याचे आहेत. हो हो. पहिली संक्रांत वगैरे असेल तर बेस्ट आहे. आणि प्लीज जर का तुम्ही माझ्यासारखे असाल की नाही मला फार इंटरेस्ट नाही, तसं करू नका. खूप लाड करून घ्या पहिली संक्रांत असेल तर, आणि खूप छान व्यवस्थित दागिने घालून, कारण ते फोटोज जेव्हा मी आता रिव्हिजिट करते तर माझं असं होत आहे किती मस्त दिवस होता. सो पूर्ण मला असं वाटतं ही हौस तर केलीच पाहिजे, कारण हे कधीतरीच आपण करतो. लहान मुलांसाठी सुद्धा आहे. खुशबूला आवर्जून सांग. हे ना लहान मुलांचेच आहेत हे सगळेच लहान मुलांचे. क्यूट पैंजण आहे वाटतंय. हो का? हा, फार गोड. लहान मुलांसाठी सुद्धा सुंदर असं हे कृष्णाचं. त्याचं स्टिचिंग पण खूप छान आहे, हलत पण नाहीये जरा पण. बाहेरून आणले की ते पडत राहतात 10 वेळा. फार अवघड काम आहे, खूप असं डिटेल्ड काम आहे. फार सुंदर. हे पण खूप सुंदर आहे, बाजूमध्ये मोरपीस आहे. असं नको असेल वरती पंख तर मग आता शाळांमध्ये वगैरे मुलांना सांगतात ना वेअर करून या, कृष्ण बनून या, त्याच्यासाठी ठीक आहे, ऑप्शन चांगले आहेत. छोट्या मुलीचा नेकलेस पण छान आहे. ठुशी आहे, ठुशीला त्यांनी ओ ब्युटिफुल, ऍक्च्युली सुंदर आहे. आणि जसं म्हणालो की फुटाने काढ इथे हे लावू शकतो आपण, ते शिवू शकतो. म्हणजे त्यांनी सांगितलं मला आल्या खासियत आहे त्यांची. हा, म्हणजे ऍक्च्युली एखादा इतकं सुंदर दागिना असेल तर मग तो एकदा वापरून ठेवायला आपल्यालाही आवडणार नाही. सो खूप चांगलं कलेक्शन आहे हे आराध्यचं. हे माझ्या ज्वेलरीवरून एकदम चांगलं जातंय. पण खरंच फार सुंदर आणि नाजूक दागिने आहेत त्यांचे. तितिक्षा, तुला अजून एक मला विचारावं असं वाटतं, जसं तू आता म्हणालीस की गर्भरेशमी साड्या, महेश्वर गाव, हे सगळं ऐकूनच मी तुझ्या तोंडातून ऐकून की तितिक्षा किती अभ्यास केलास ग. काय विचारू नकोस. बिझनेस करणं हे इतकं सोपं नाहीये जितकं वाटतं, कारण त्याचं डिटेलिंग, त्याचं नॉलेज असणं सुरुवातीला गरजेचं आहे. सो हा टास्क कसा होता?
आत्ता म्हणजे आता मलाही कळतो माझ्यात तो बदल झालाय. जसं मी आल्याबरोबर पहिले तुझी साडी नोटीस केली, अरे ही बघ आपल्या कलेक्शनमधली शारदा आहे, असं झालं होतं माझं. तर माझं आता साड्यांकडे भरपूर लक्ष असतं. कुठली साडी नेसली, अरे मी सिल्कची असेल का, किती सुंदर आहे, असं म्हणजे मला सतत क्युरिओसिटी वाढली आहे माझ्या साड्यांच्या बाबतीत, जी आधी नव्हती. मला असं वाटतं माझं साड्यांचं प्रेम कुठून तरी ऐश्वर्याताईमुळे उगमस्थान कुठे म्हणशील तर ऐश्वर्याताई. कारण ती ज्या पद्धतीने ग्रेसफुली त्या नेसते किंवा जशा कॅरी करते, तर तिथून मी थोडी इन्स्पायर झाले आहे. आणि आता सुद्धा म्हणजे मला असं वाटतं की माझे लुक्स बऱ्यापैकी इन्स्पायर्ड बाय हर असतात. सो समहाव अचानकच ते काहीतरी नवीन इंट्रोड्यूस झाल्यामुळे लहान मुलांना कसं काहीतरी नवीन इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपण अजून खोलात जातो. सो थोडी क्युरिओसिटी माझी वाढली आहे. आणि मध्येच मग ताना काय असतं, म्हणजे ताना काय आणि माहिती कळलं का तुला, असे असं असतं साड्यांमध्ये की हा धागा कुठला आहे आणि असा धागा लेंथ वाईज कुठला. हां, सो त्याचं पण स्पेसिफिकेशन असतं. साड्या किती ग्रॅमच्या आहेत, कुठलं सिल्क वापरतात आणि किती सिल्क वापरलं आहे. सो अनेक गोष्टी असतात. हो, आणि आत्ता आम्ही फक्त शिकतोय. म्हणजे आम्ही आत्ता ज्युनियर KG मध्ये आहोत. इतकं कमी नॉलेज आहे. हे खूप वास्ट आहे आणि आम्हाला यातलं मॅक्सिमम नॉलेज घ्यायला आवडेल. माझे आई वडील दोघंही बिझनेसमध्ये आहेत. सो आमचं डोंबिवलीला शॉप आहे, खुशबू गिफ्ट नॉवेल्टीज. सो मी लहानपणापासून त्यांना पाहिलंय की ते कसं बिझनेस करतात, ते कसं बोलतात आणि कसं लोकांना जपतात. सो ती एक गोष्ट माझ्यामध्ये उतरली आहे की मला खूप प्रेमाने लोकांशी बोलायला आवडतं म्हणजे ते नॅचरलीच येतं. कारण की कोणीतरी आपल्यावरती विश्वास टाकून आपल्याकडनं एक वस्तू घेणार आहे स्वतःच्या मेहनतीचा पैसा देऊन, तर त्यांना बेस्ट गोष्टच गेली पाहिजे आणि ती त्यांना शोभलीच पाहिजे. म्हणजे जेव्हा एक्झिबिशनला सुद्धा स्त्रिया विचारत होत्या ना की ही साडी, सो प्राईसपेक्षा खरंच त्यांना काय शोभेल हे माझ्यासाठी जास्त मॅटर करतं. असं नाही की महाग आहे तर मी त्यांना तुम्ही ही घ्या, कारण मला माहिती आहे की कदाचित माझं ऐकतील. मी जेव्हा सांगेन किंवा ऐश्वर्याताई सांगेल, सुरुची सांगेल, तर त्या विश्वास ठेवतील आमच्या चॉईसवरती आणि घेतील. पण व्हॉट रिअली मॅटर्स इज की त्यांना स्वतःला आरशात बघून कसं वाटतं ती नेसल्यानंतर. आणि आमचा पूर्ण कल त्या गोष्टीकडे होता. आम्ही एक आरसा आणला होता, ठेवला होता एक्झिबिशनमध्ये. तुम्ही अंगाला साड्या व्यवस्थित लावून बघा आणि जर तुम्हाला वाटलं समोर पाहून की तुम्हाला ती साडी सुंदर दिसते तरच तुम्ही घ्या. सो द होल पॉईंट इज यू शुड फील ब्युटिफुल फ्रॉम विदिन जेव्हा तुम्ही ती साडी घ्याल. आणि त्यामुळे प्रत्येक जी साडी आम्ही शोधतो, आणतो, निवडतो त्याबद्दल आम्ही अभ्यास करतो आणि सो दॅट जेव्हा केव्हा समोरनं आम्हाला प्रश्न विचारले जातील किंवा ऑनलाईन सुद्धा जेव्हा म्हणजे निधी म्हणून एक आहे जी आमच्यासाठी काम करते, सो तिला काही डाऊट्स असतील तर तिच्यासमोर आम्हाला सुद्धा म्हणजे आम्ही आन्सरेबल आहोत तिला. जेव्हा समोरनं कस्टमर्सने काही प्रश्न विचारले, तिच्याकडे उत्तरं नसतील तर आम्हाला ती गोष्ट माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही वेळोवेळी प्रश्न विचारतो, आमच्या व्ह्युअर्सना प्रश्न विचारतो की हे का, असं का, एखादी साडी खरंच महाग असेल तर मग का महाग आहे ती, काहीतरी कारण असेल, काहीतरी तिची स्पेशालिटी असेल. कारण की उद्या जेव्हा आमच्यासमोर कोणी म्हणेल की नाही खूप कॉस्टली आहे, तर आम्ही त्यांना सांगू शकतो की नाही, त्यामध्ये मागे खूप मेहनत गेली आहे ही साडी एक बनायला. ही तुमच्याकडे साडी आहे अशी सेम दुसऱ्याकडे नसणार आहे व्हॉट्सएव्हर. सो एक्सक्लुझिव्ह पण अनेक गोष्टी असतात. जसं माहेश्वरीच्या ब्लॉक प्रिंट साड्या आहेत. सो ती बेसिकली एक प्लेन माहेश्वरी घेतात हँडलूमच्या आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉक प्रिंट्स असतात. सो ती एकच पीस बनतो त्याचा. सो जर ती साडी तुझ्याकडे असेल तर ती तुझ्याकडेच आहे. नेक्स्ट टाइम सेम कलरवरती सेम प्रिंट बनेल असं नाहीये. अशा गोष्टी असतात. किंवा कोणाला हवी असेल तर ती बनवून कस्टमाइज करून घ्यावी लागेल ती तशीच्या तशी. सो अशा अनेक गोष्टी असतात आणि ज्यांचं खरंच प्रेम आहे ना हँडलूमवरती, तर त्यांना त्या गोष्टी कळतात आणि मे बी ते अनेकदा क्वेश्चन पण नाही करत त्या साडीच्या प्राईसवरती किंवा त्या साडीच्या क्वालिटीवरती. हात लावून कळतं लोकांना की नाही यार ही खूप सुंदर साडी आहे आणि ते डोळे झाकून घेतात. तर आय थिंक त्यामुळे अजून आमच्या ज्ञानात भर पडावी असं आम्हाला वारंवार वाटत असतं आणि आम्ही तिघेही त्या बाबतीत खूप क्युरियस आहोत. ताई नवीन गोष्टी इंट्रोड्यूस करण्यासाठी खूप क्युरियस असते, सुरुची सुद्धा खूप जास्त ॲक्टिव्ह असते त्या बाबतीत. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली तिघी एकमेकींना मोटिवेट करत असतो की नाही इथे नाही थांबायचं आहे, मग आपण अजून ही गोष्ट एक्सप्लोअर नाही केली आहे. फॉर एक्झाम्पल पटोला साडी असेल जी दुसऱ्या रिजनची आहे किंवा बंगाली साड्या ज्या आपण बघतो सगळ्या वेगवेगळ्या रिजनच्या आहेत, मग आपण एक्सप्लोअर का नाही करायच्या, आपण का नाही तिथे जायचं. ते गाव आत्ता आमचं नेक्स्ट म्हणजे आमचं गोल तोच आहे की आम्ही त्या गावांमध्ये स्वतः जाऊन आम्हाला बघायचं की साड्या कशा बनत आहेत. आता रिसेंटली ताई पण गेली होती, ती ऑलमोस्ट सोलापूर कर्नाटक बॉर्डरवरती व्ह्युअर्सकडे जाऊन आली स्वतः जेव्हा तिचा प्रयोग होता.
जेव्हा मी म्हणते की ताई खूप ॲक्टिव्ह आहे, ती ॲक्च्युली तशी ॲक्टिव्ह आहे की ती प्रयोगाच्या मध्ये वेळ काढून सोलापूरच्या ती व्ह्युअर्सकडे जाऊन तिने साड्या बघितल्या आणि ती साड्या घेऊन आली सॅम्पल्स म्हणून दाखवायला. सो ती खूप प्रेम करते ब्रँडवरती. आम्ही तिघी खूप जास्त प्रेम करतो. तसंच आहे ते साड्या खूपच साड्या. हो. आता आम्ही तिला दटावलंय की तू आता दुसऱ्या साडीमध्ये फोटो नको टाकूस, कारण की तिने फोटो टाकला की थ्रेड अँड ठुमकावरती मेसेजेस यायला सुरुवात होते की ही साडी ही पाहिजे, आता कुठून आणायची. सो तितिक्षा, तू आज आली आहेस, आमच्याशी खूप गप्पा मारल्यात. थ्रेड अँड ठुमकाबद्दल खूप नाही बोलता आलं, पण बऱ्यापैकी आपण कव्हर केलंय. पण आता आम्हाला उत्सुकता आहे, आमच्या मज्जा पिंकला उत्सुकता आहे, आमच्या इट्स मज्जा मराठीला उत्सुकता आहे की तू, किंवा आमच्या प्रेक्षकांना उत्सुकता आहे, आता मालिकेत कधी ॲक्च्युली माझी इच्छा आहे खूप जास्त, खूप छान प्रोजेक्ट आल्यानंतर मला लगेच करायचं आहे. बट ॲट द सेम टाईम मला नाटक, अजूनपर्यंत मी नाटक केलं नाही आहे आणि मला खूप माझी इच्छा आहे की मी थिएटर करावं. प्रॉब्लेम असा होता की जेव्हा मालिका करत असतो तेव्हा बऱ्याचदा हे करता येत नाही, ते मॅनेज करणं शक्य नसतं, कारण ऑलमोस्ट 25-26 दिवस शूट असतं आणि त्यासोबत नाटक करणं हे थोडं अवघड असतं. आणि आत्ता जेव्हा मी नाटक करेन तेव्हा मी माझं 100% कमिटमेंट नाटकाला देईन अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे मी असं काय डायरेक्टली मालिकेला मी अजूनपर्यंत कुठलंही कमिट केलं नाही आहे. बट लेट्स जस्ट होप की 2026 तुम्ही मला प्रत्यक्ष स्टेजवर पाहाल, कारण माझी ती फार इच्छा आहे. नक्की. मालिकेतून नाही पण नाटकातून तितिक्षा आपल्या समोर येणार आहे किंवा आपल्या भेटीस येणार आहे असं तिने म्हटलंय. आणि ते नाटक तिला, खूप चांगलं नाटक तिला लवकरात लवकर मिळो हीच सदिच्छा. थँक्यू. मज्जा पिंक मध्ये आलीस, आराध्य क्रिएशनला आपण भेट दिली. सो तितिक्षा खूप सारं थँक्यू. तू इथे वेळात वेळ काढून आलीस. अर्थात ती आता बिझनेस वुमन आहे, सो तिच्याकडे अपॉइंटमेंट आपल्याला घ्यावी लागते. अशी अपॉइंटमेंट घेऊन तिने लगेच होकार दिलेला. सो फक्त आमचं टायमिंग जरा मिसमॅच होतं, पण ओके सगळं व्यवस्थित झालं. आणि सो आलीस तू इथे आणि तू खूप गोड दिसतेस. थँक्यू. सो स्वीट. खुशबूताई तर माझी फेवरेट आहे, पण सेकंड फेवरेट नाही असं काही नाही. आता मी सेकंड फेवरेट. ठीक आहे, मला चालतं. आणि माझं मज्जा पिंक मुळे खूप चांगलं नातं आहे. सो तितिक्षाला आणायचं होतं, सो आपण तितिक्षाला घेऊन आलोय. मकर संक्रांतबद्दल तिच्याकडून ऐकलंय, तिच्या थ्रेड अँड ठुमकाबद्दल ऐकलंय. सो तुम्ही सुद्धा तितिक्षावर खूप प्रेम करता हे मला माहितीच आहे. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या मज्जा पिंक या चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.